बातमी आहे अमोल मिटकरी यांच्या एका वक्तव्याची। राजीव गांधी यांच्याप्रमाणेच अजितदादांची हत्या झाली का, विमानामध्ये सुसाईड बॉम्बर होता का, असे सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले। तर अपघात की घातपात हे महाराष्ट्राच्या समोर यायला पाहिजे, अशी देखील मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। दादांचा मृत्यू सुद्धा एक माड रानावरचं गूढ आहे। गोजूबावी माड रानावरचं गूढ म्हणजे दादांच्या मृत्यूचं। मी तुम्हाला अरे तो पायलट जो मेलाय कपूर, ज्याची ड्रंक ची हिस्ट्री होती, 3दा सस्पेंड होता VSR कंपनीचा तो पायलट, त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला। तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता। राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते, त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला। ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे। एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड धडाधड छातीच्या चिंधड्या होऊन जातात। तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल। कुठं आहे कपूर? त्याची बायको पोस्ट लिहिते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे। आमचा प्रश्न हा आहे की DGCA म्हणतोय 6 माणसं गेली, तर एक माणूस गेला कुठं मग? आणि ही 2 माणसं, तो साहिल मदन आणि यश, जे पायलट वेळेवर बदलला गेले, हे 2 आत्ता कुठे आहेत? हा विचारण्याचं धाडस तर महाराष्ट्रात असलं पाहिजे। अमोलजी मिटकरी असतील, तसंच ठोंबरेताई असतील व त्यांच्या पक्षातले अनेक लहान सहान कार्यकर्ते पदाधिकारी जे दादांवर प्रेम करत होते, ते सातत्याने या विषयावर बोलत आहेत। याबद्दल मी सुद्धा डिटेलमध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे। त्याच्यामध्ये पायलटच्या बाबतीतला मुद्दा हा तसा महत्त्वाचा आहे। त्याच्यावर शंका का घेतली पाहिजे हे फार डिटेलमध्ये मी प्रेझेंटेशन तिथं केलेलं आहे। त्यामुळे ते जे बोलतायत आणि मी जे बोलतायत त्याच्यामध्ये काही प्रमाणात सेम काही गोष्टी आहेत। त्यामुळे जशी त्यांची इच्छा आहे, तशी महाराष्ट्राची इच्छा आहे, तशी माझी इच्छा आहे की पारदर्शक पद्धतीने हा तपास होणं महत्त्वाचं आहे। अनेक शंका आहेत। या शंकेचं निरासन जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत होणार नाही। हा तपास आता जे आरोप करतायत ना, त्या अँगलने सुद्धा करणं गरजेचं आहे। तुम्ही एक अँगलने तपास करू नका। विमानामध्ये काय होतं, फ्लू किती होतं, कॅप्टनचं काय झालं, ह्या इथपर्यंत तपास नाही, तर ह्या बाकीचे अँगलसुद्धा आता तपासले गेले पाहिजे। आणि हे तपास करण्याचं काम हे एजन्सी, मग CBI असेल किंवा बाकीचे जे एजन्सी आहेत त्यांनी ते केलं पाहिजे आणि त्याचं खरं कारण हे लोकांसमोर आलंच पाहिजे।